आपण जेव्हा कोंझरवरून शिवकालीन वाटेने रायगडाकडे किंवा पाचाडला जातो तर त्या वाटेवरती एक सावंतांची चौकी आहे आणि त्याच्या खाली म्हणजे इथं एक सावंत घराण्यातील एक समाधी आहे. तर आपण साधारणतः हा शिवकालीन रस्ता आहे, एक 10 ते 12 फुटांचा आपल्याला अवशेष आपण बघू शकतो. ही सपाट जी जागा आहे ती इकडून. तर मित्रांनो, शिवछत्रपतींच्या स्वराज्याची दुसरी राजधानी असणाऱ्या दुर्गदुर्गेश्वर रायगडाच्या पायथ्याशी सावंतांचं मेट किंवा सावंतांचं माळ म्हणून एक वास्तू आहे, जागा आहे. आणि त्या जागेच्या शेजारीच कोंझरवरून पाचाडला जाणारी रायगडाची डोंगरी वाट आहे. तर ती वाट सहसा कोणाला माहीत नाही आणि सध्या त्या वाटेवर झाडेझुडपे खूप वाढल्यामुळे ती वाट बंद आहे आणि तिथं जाणंही खूप अवघड आहे. आणि आपण आज त्याच सावंतांच्या मेटाच्या शेजारी त्या वाटेकडे जाणार आहोत आणि त्या वाटेबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर नमस्कार मंडळी, मी सोनू बालगोडे आणि सफर सह्यागिरीची आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. तर आता आपण आलो आहोत सावंत चौकी किंवा सावंतांचं मेट किंवा सुरमाळ, जे आपल्याला आपण जेव्हा कोंझरवरून शिवकालीन वाटेने रायगडाकडे किंवा पाचाडला जातो तर त्या वाटेवरती एक सावंतांची चौकी आहे आणि त्याच्या खाली म्हणजे इथं एक सावंत घराण्यातील एक समाधी आहे. तर आपण आता त्या समाधीपाशी आहोत आणि इथून वरती आपल्याला सावंतांची चौकी लागते. आणि इथं यायचं झालं तर आत्ताचा जो महाडवरून रायगडला जो रस्ता जातो तर कोंझर पाचाडचा जो तडांबरी रस्ता आहे तिथे एक ट्रान्सफॉर्मर लागतो आणि तिथून जर तुम्ही गुगल मॅपला टाकलं सावंत चौकी तर गुगल मॅप जो तुम्हाला चालत येण्याचा वाट दाखवतो. तर तिथून यायचं झालं तर आपण त्या ट्रान्सफॉर्मर पासून उजवीकडे एक तार कंपाऊंड लागतं. तिथून सरळ आलो तर पुढे एक वरती तलाव आहे. तर तलावाच्या थोडस पुढे आलं तर उजव्या बाजूला एक जोतं लागतं, तिथे सावंतांचा चौथरा आहे किंवा ती चौकी आहे. आणि त्याच्या खाली ही सावंत घराण्यातील कोणी इमानी सेवकाची किंवा पराक्रमी शूरवीराची समाधी आहे. तर आपण त्या समाधीला वंदन करू आणि इथून वरती सावंतांच्या चौथऱ्याकडे जाऊया. तर समाधीपासून चौथऱ्याकडे जाणारी वाट थोडीशी अवघड आहे. आता पाण्याचा प्रवाह वाहतोय. आपण जर पावसाळ्यात चुकून जर इथे आलो तर इथे खूप पाण्याचा जास्त लोंढा असतो आणि याला सावंतांचं व्हाळ असं काहीतरी म्हणतात. आणि हा प्रवाह जो आहे तो खाली कोंझर या गावात जातो. त्यामुळे पावसाळ्यात इकडे येणं टाळलेलं चांगलं. उन्हाळ्यात ही जागा दिसायला पण व्यवस्थित आहे आणि यायला पण वाट चांगली आहे. आता थोडं घसरड आहे आणि गवत खूप वाढल्यामुळं थोडस अवघड आहे, ते सावकाश आहे. तर इथून आपण आता आलो, इथं जी आहे ती सावंतांची समाधी आहे आणि इथून आपल्याला हे जोतं लागते मोठं. आणि मागे जे बोललो ते तुम्हाला तो तलाव मागे आहे. चला आपण इथून पुढे जाऊयात जिथं सावंतांचा चौथरा आहे. तर इथून जरा सावकाश आहे, तर तारांचं कंपाऊंड आहे तर लागेल वाकून व्यवस्थित या. तर हा सावंतांच्या चौकीवरच्या जवळचा चौथरा आपण बघू शकतो. तर शांताराम आवळसकर यांच्या रायगडाची जीवनकथा या पुस्तकामध्ये सावंतांच्या मेटाचा उल्लेख आहे की याच्या शाकारणीसाठी 100 पेंढे गेल्याचा उल्लेख त्यांच्या पुस्तकात आपल्याला आढळतो. आणि याची रुंदी आणि लांबी बघितलं साधारणतः 7 बाय 5 मीटर किंवा 20 बाय 15 फूट एवढ्या आकाराचं हे जोत आहे. तर सावंतांची हीच चौकी आहे की वरती आहे याच्याबद्दल तपशील आता तरी तिथे जाणं अवघड आहे, कारण की वाट खूप खराब आहे. परंतु हा चौथरा आपल्याला आपण आता बघू शकतो जो पूर्ण उद्ध्वस्त झाला. याचं संवर्धन होणं खूप गरजेचं आहे आणि ज्या आपल्या ऐतिहासिक वास्तू आहेत किंवा ही स्मारक आहेत ती आपण जपली पाहिजेत. आणि सावंतांचं मेट याला का म्हणतात तर मेट म्हणजे आपण जेव्हा डोंगर किल्ल्याच्या खालचा डोंगर चालवतो त्याला आपण घेरा म्हणतो. आणि त्या घेऱ्यात तटबंदीच्या बाहेर जी पहाऱ्याची ठिकाण असतात त्याला आपण मेट म्हणतो.
आणि इथे मेटावरती जे राहायला असतात त्यांच्यासाठी घर देखील बांधलेले असतात. तर कदाचित हे जे जोत आहे ते त्या सावंतांच्या राहण्याचं ठिकाण असावं. आणि ती माणसं जी असतात ती लढाऊ वृत्तीची असतात. आणि जर या रस्त्यावर शत्रूच्या काही शंकास्पद हालचाली जर त्यांना आढळल्या तर ते त्याची खबर गडावरती देतात. तर हा त्या काळचं हा चौथरा आपण बघू शकतो जो पूर्ण मोडकळीस आलेला आहे. आणि इथून आता आपण पुढे जाऊन बघूयात. इथं काही अवशेष आहेत असं ऐकलेलं आहे. जे शिवकालीन रस्ता आहे जो कोंझर वरून पाचाडला जातो, जो डोंगरी रस्ता आहे त्या काळाचा. तर चला आपण तो रस्ता शोधण्याचा प्रयत्न करूया. साधारणतः हा शिवकालीन रस्ता आहे. एक 10 ते 12 फुटांचा आपल्याला अवशेष आपण बघू शकतो. ही सपाट जी जागा आहे ती इकडून इकडे पण जाते. इकडे वरती तो रस्ता जातो. तर इथं समोर हे जे दगड दिसतात आपल्याला सपाट भाग दिसतोय तो, तर ते शिवकालीन रस्त्याचे जे अवशेष दिसतात हे ते अवशेष आहेत. तर आपण इथून थोडस खाली जाऊन काही अजून काही भेटते काही शोधण्याचा प्रयत्न करू. तर हा रस्त्याचं जर संवर्धन झालं तर खूप साऱ्या गोष्टी उजेडात येतील किंवा जो आपला इतिहास आहे त्याचे काहीतरी पुरावे नक्कीच मिळतील. परंतु आता काटे वगैरे पूर्ण या रस्त्यावरती आलेत, खूप झाडी आहे, त्याच्यामुळं पुढे जाणं खूप धोक्याचं आहे आणि आता खूप अवघड आहे. आणि काटे वगैरे खूप टोचतात, तिथं मच्छर जास्त चावतात आणि त्यामुळं या जागेचं संवर्धन खरंच झालं पाहिजे. तर इकडून समोर आपण बघू शकतो इथं हा जो जुना रस्ता आहे तो पूर्ण झाडीमुळे बंद झाला आणि पुढे जाणं जवळपास अशक्य आहे. आणि इकडे बघितलं आपण तर इथे बघा शिवलिंगासारखी एक पिंड आपल्याला दिसते. तर हे त्या काळची वास्तू आहेत किंवा त्या काळचे अवशेष जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. तर या जागेचं किंवा या शिवकालीन कोंझर ते पाचाड किंवा महाड ते रायगड या रस्त्याचं संवर्धन किंवा स्वच्छता होणं खूप गरजेचं आहे. कारण आपण आपला भूगोल जपला तर आपल्याला ज्या भूगोलातून इतिहासाची काहीतरी धागेदोरे नक्कीच मिळतात. परंतु काळाच्या ओघात इथं झाडी वाढली आहे, इथं माणसं येत नाही, राबता पूर्णपणे बंद झाल्यामुळे आता इथे जाणं खूप धोक्याचं ठरतं, जिकरीचं ठरतं. आणि आपल्या इतिहासातील, मराठ्यांच्या इतिहासातील, रायगडाच्या इतिहासातील काही ज्या गोष्टी आहेत या प्रकाशात येऊ शकतात त्यामुळे आज झाकोळल्या गेलेल्या आहेत. तर या रस्त्याचं संवर्धन होणं गरजेचं आहे. मित्रांनो, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.